मित्रांनो, माझं नाव आनंद आहे. मी मद्यासक्त आहे, बेवडा आहे, अल्कोहोलिक आहे. हाय आनंद हाय भाऊ. आनंद भाऊ. हाय 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 एव्हरीबडी. केवळ आणि केवळ ईश्वर. अल्कोहोलिक हाय आनंद अनोनिमस भाऊ. या जागतिक. हाय 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 एव्हरीबडी. अल्कोहोलिक अनोनिमस या जागतिक भातृभाव संघटनेच्या 12 तत्वांचा आध्यात्मिक कार्यक्रम, तो माझ्या क्षमतेनुसार आचरण करण्याचा माझा प्रयत्न, माझा स्पॉन्सर, माझे काही स्पॉन्सिंग आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आज सकाळपासून पिण्याचा विचार मनात आला. एक सुखाचं, समाधानाचं, चित्त शांतीचं जीवन जगतो आहे आणि जगायला मजा येतं. हे जीवन असं नव्हतं. 10 ऑक्टोबर 2018 मी अल्कोहोलिक अनोनिमसची पहिली मीटिंग केलेली होती आणि त्या दिवशीपासून परत ह्या क्षणापर्यंत परत प्यायची आवश्यकता पडली नाही. असं का झालं होतं किंवा माझ्यासारखा एक वेगळी मानसिक अवस्था असलेला, वेगळे विचार असलेला, जीवनाबद्दल वेगळा दृष्टिकोन असलेला माणूस अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगला येतो, थांबतो आणि आज 5 वर्ष 21 दिवस पूर्ण करतो. काय कारण झालं असेल असं? तर इथे जे काही आता विकास भाऊ सांगत होते, त्यांनी जीवनाबद्दलचे जे काही कथन केलं, जे अनुभव त्यांनी केले, की माझ्यासारख्या व्यक्तीची मुख्य समस्या काय होती. तर माझी समस्या दारू होती, ठीक आहे, परंतु त्याच्यापेक्षाही महत्वाची आणि मोठी समस्या माझी ही होती की मला माझं जीवन जगता येत नव्हतं. नैतिकतेच्या अधपतनाबद्दल सातत्यानं बोलला जाते अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये. आमच्या आजाराचा तिसरा भाग जो नैतिकतेचं अधपतन आहे, ते नेहमी शेअर होतं आणि खूप साऱ्या गोष्टी नैतिकतेच्या अधपतनाच्या आम्ही ऐकत असतो. परंतु मुख्य अधपतन काय आहे, तर मी माझ्यासोबत कनेक्ट आहो का, म्हणजे मी जसा आहो, मी ज्या पद्धतीत जगतो आहे त्याच्यासोबत मी समरस झालेला आहो का, मी माझ्यावर प्रेम करतो आहे का, मला माझ्याबद्दल आत्मग्लानी असेल तर, मला माझ्या जीवनाबद्दल भीती असेल तर, मला माझ्या जीवनाबद्दल वेगवेगळ्या चिंता, निराशा जर असतील, तर मी स्वतःवर प्रेमच करणार नाही. आणि जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही, जो की माझ्यासारखा व्यक्ती, तो इतरांवर प्रेम करू शकत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि असंच माझ्या आयुष्यासोबत झालं. मित्रांनो, 1992 ते वर्ष होतं आणि तिथे मला पहिला पगार आलेला हाती आणि त्या पगाराला सेलिब्रेट करण्यासाठी जीवन चांगलं असेल, चांगलं जगेल, चांगले स्वप्न, मोठे मोठे स्वप्न पाहिलेला माणूस मी आणि आता सगळं ऑल इज वेल होईल अशी ती आशा होती. आणि डोक्यामध्ये त्या दारूने एक वेगळा प्रभाव तयार केलेला. ज्या कॉलेजमध्ये मी राहायचो, ज्या कॉलेजमध्ये मी शिकायचो, तिथे माझ्या पुढे टरबुजापासून दारू बनायची, परंतु त्यावेळेस मी पिऊ शकलो नाही. कारण काय होतं की मला माझ्या वास्तविकतेचं भान होतं. मी फार गरिबीतून आलेला, मी ढोरकी माणूस आहे, ढोरं राखलेले आहेत 10वी पर्यंत, आणि मला माझं जीवन चांगलं करायचं आहे, जीवनमान उंचवायचं आहे, माझ्या परिवाराला साथ द्यायची आहे, त्यांचं जीवनमान उंचवायचं आहे, त्यांना एका बेटर व्हर्जन मध्ये आणायचं आहे, असे विचार होते. त्याच्यामुळे मी त्यावेळेस पिऊ शकलो नाही. परंतु जसा माझा पगार पहिला हाती आला, मी चांगल्या आयुष्याचे स्वप्न पाहायला लागलो आणि माझ्यासारखा बेवडा, माझ्यासारखा मध्यसक्त व्यक्ती ज्या पद्धतीचे स्वप्न पाहतात ते अवाक्याच्या बाहेरचे असतात. मी पूर्ण करेलच असं नव्हतं, परंतु ते स्वप्न असे होते मित्रांनो की मलाही त्या विकास भाऊने जसं 2 करोडचं घर बांधलेलं आहे तसं मला बांधायचं होतं. आणि ते दिनकर भाऊ आहे, त्यांनी जी गाडी घेतलेली आहे 50-60 लाखाची, ती मला घ्यायची होती. मलाही वाटत होतं की माझी पत्नी माधुरी दीक्षित किंवा दिव्या भारती सारखी सुंदर असावी. लिव्हिंग अपॉन अ बेसिस ऑफ अनसॅटिस्फाईड डिमांड. आय वॉज इन अ स्टेट ऑफ कंटिन्युअस फ्रस्ट्रेशन अँड डिस्टर्बन्सेस. हा ज्या माझ्या अतृप्त इच्छा होत्या, हे जे मी पूर्ण करू शकत नव्हतो, तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो, ते मी साध्य केलेलं नव्हतं. त्यामुळे मी अस्वस्थ व्हायचो, चिडचिडा व्हायचो, बेचैन व्हायचो. आणि जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ झालो, चिडचिडा झालो, बेचैन झालो, मित्रांनो, मला लस्सी प्यायची आठवण आली नाही, मला शरबत प्यायची आठवण आली नाही, मी थम्सअप प्यायला गेलो नाही. मला दारूच लागली. कोणती, किती, हे फार महत्वाचं नाहीये. कोणता ब्रँड पिला, कुठे पिला, याला काही महत्व नाही अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये. परंतु मला सातत्याने दारू लागायला लागली. 2011 मी क्रॉनिक लेवल बनलो आणि दारू माझी गरज बनली. मी पिलो तरी जगू शकत नाही, नाही पिलो तरी जगू शकत नाही, अशी मानसिक अवस्था, अशी शारीरिक अवस्था.
हात कापताय, थरथर वाटताय, डोळे जळजळ करतायत, काल रात्री जास्त झालेली आहे, सकाळी उठल्यावर मन कशात लागत नाही. आणि असा प्रकार जो आयुष्यात चालू होत होता. विकास भाऊ सारखा एखादे मित्र म्हणायचे, अरे यार आनंद, काल तुम्ही ते दिनकर भाऊ सोबत जो पॅक घेतला ना शेवटचा, तो तुला जास्त झाला. तू आता थोडासा लवली घे, लाईट घे, सकाळी उतारा मार, आणि तो उतारा मारल्यावर तुला बरं वाटेल. आणि मी विकास भाऊचं ऐकायचो. आणि त्या गुत्त्यावर किंवा जिथे मला प्यायची असती तिथं गेलो की मी थोडंसं, मला 90s प्यायची असते किंवा 30s प्यायची होती. परंतु एक वेळा मी ते 90 माझ्या शरीरात गेल्यानंतर आपण जे सांगतात ते शारीरिक एलर्जी माझ्यामध्ये झालेली आहे, फिजिकल एलर्जी ज्याला म्हणतो आम्ही, ते ऍक्टिव्हेट व्हायचे आणि मग माझी दिल मागे मोर ही प्रक्रिया चालायची. मग मला कधी बेहोश होईपर्यंत, कधी डार्कआउट होईपर्यंत पिलो, कधी उठता येत नाही, आता काहीच करता येत नाही, तर त्याला तिथेच बसायचं, तिथेच झोपायचं, अशा पद्धतीचं जीवन जगत असताना मी 2011 ते 2015 ह्या काळामध्ये प्रचंड धुवाधार बॅटिंग केली. जसं आम्ही त्या दिवशी क्रिकेट बघत होतो आणि त्या क्रिकेटमध्ये जसे 6 आणि 4चा बौछार होत होता, जसं त्याचा पाऊस पडत होता, त्या पद्धतीचं माझं पिणं होतं. 2015ला मला स्वतःला वाटायला लागलं, आतून काहीतरी भीत्या संचारल्या होत्या की जर मी थांबलो नाही तर माझं काहीतरी वाईट होईल. आतून आत्म्याची आवाज येत होती आतून. परंतु अल्कोहोलिक अनोनिमस माहित नव्हती मित्रांनो. काय करावं सुचत नव्हतं. काही मानवी प्रयत्न करून बघितले, ज्याला मी मेडिटेशन म्हणतो, विपश्यना म्हणतो. आणि ते विपश्यनेला गेल्यानंतर काही दिवस तिथून आल्यानंतर आपल्या आतमध्ये झाकण्याची प्रक्रिया, माझ्या अंतर्मनात डोकावण्याची प्रक्रिया सुरू व्हायची की मी का बरं असं करतोय, का बरं असं वागतो आहे, का बरं एवढी पितो आहे. तिथे मी एक निश्चय करून यायचो की आता नाही प्यायची, 3 महिने नाही प्यायची, 2 महिने नाही प्यायची. एक वेळा मी तब्बल 11 महिने दारू नाही पिलो. ते कमिटमेंट जमायचं. परंतु ज्या कारणाने माझ्या तोंडाला ती लागायची, असे 16,821 कारण सांगतं अल्कोहोलिक अनोनिमस की माझ्यासारखा व्यक्ती का बरं दारू पितो. तर असे कोणतेही कारण. आणि माझी मुख्य समस्या काय आहे की सगळं मला माझ्या मतानुसार पाहिजे आहे. आय विल रन राईट, म्हणजे माझी इच्छा रेटण्याचा 3 नैसर्गिक प्रवृत्त्याबद्दल अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये सातत्यानं बोललं जातं. आणि त्या सुरक्षा प्रवृत्ती, सामाजिक प्रवृत्ती आणि लैंगिक प्रवृत्ती याच्यावरचा माझा कंट्रोल सुटलेला होता. मी त्या पद्धतीने जीवन जगत नव्हतो जसे नॉर्मल लोक जगतायत. मी काहीतरी अतिरेक करायचा. मला जास्त जास्त पैसे कमवण्याचं, जास्त प्रसिद्धी मिळवण्याची, आणि हे सगळं ऑल इज जे आहे जगात जे काही आहे ते सगळं माझ्याजवळ असावं हा हव्यास वाढलेला. ते दुर्गुण माझे काम करायला लागले होते. एक परत दुर्गुण होता की मी माझं आयुष्य लोकांच्या आयुष्यासोबत कम्पेअर करून जगायचो. की त्याला काय म्हणता येईल की माझ्या बरोबरीचे जे काही मित्र होते, काही डेप्टी कलेक्टर झालेले, काही प्रिन्सिपाल झालेले, काही प्रोफेसर झालेले, आणि मी साला फर्निचर इंजिनियर होऊन बसलो, असं वाटून स्वतःला कोसायचं. ती आत्मग्लानी मला सुखानं झोपू देत नव्हती. आणि जेव्हा मला झोप लागत नाही, व्यवसाय प्रचंड वाढवलेले, 3-4 व्यवसाय करतो आहे आणि खूप जास्त पैसे कमवण्याचा नाद, बाकी काही नाही, दुसरं काही आवश्यकता नव्हती. आणि तेवढ्या पैशाची आवश्यकता पण नव्हती. मला एखाद्या 3 रूमच्या घराने चाललं असतं, मला एखाद्या मोटरसायकलनी किंवा सायकलनी चाललं असतं. परंतु इथे थोड्यावर समाधान मानेल तर तो आनंद कसला, किंवा आनंद म्हणण्यापेक्षा तो बेवडा कसला. आमचा हा जो दुर्गुण आहे तो जन्मजातच आहे. वी आर बॉर्न अल्कोहोलिक. मी तर बॉर्न अल्कोहोलिक आहे, कारण त्याच पद्धतीने मी माझी नोकरी सोडून दिली होती. मला दिलेल्या शिव्या, माझा केलेला अपमान मला सहन झाला नाही, आणि मी ती राजीनामा देतो तेवढ्या मोठ्या पोस्टचा. तर हे कृत्य एखादी बॉर्न अल्कोहोलिक व्यक्तीच करू शकतो. असं आयुष्य जगताना 2015 पर्यंतचा माझा काळ आला. आणि 2015 पासून मी अल्कोहोलिक अनोनिमस माहित नसल्यामुळे मी विपश्यनाला जायचो आणि थांबायचो काही दिवस. आणि हे काही जे कारण होते, माझी इच्छा चालवणं माझ्या मतानुसार होत नाही, घरातले लोक माझ्या ऐकत नाही, समाजात मला इज्जत नाही, समाजात इज्जत गेलेली आहे. कुटुंबात मी कुटुंब प्रमुख असून सुद्धा माझ्या म्हणण्याला महत्व दिल्या जात नाही. माझे मुलं माझे ऐकत नाही, माझी बायको माझी ऐकत नाही. आणि यार मी कमवतो आहे, हा अहंकार होता माझा. मी कमवतोय आणि माझं ऐकायला पाहिजे. मी काम करतोय म्हणून घरची चूल जळते आहे, किंवा त्यांचे पोट भरतायत, त्यांचं शिक्षण होत आहे, हा जो भ्रम होता माझावाला, हा कायमचा माझ्यासोबत काम करत होता. आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने माझ्या हाती दारू यायची आणि मग माझा तो सप्ताह चालायचा. परत 7 दिवस 8 दिवस प्यायचो.
आणि परत तीच आत्मग्लानी, तेच स्वतःला कोसणं, तेच जिंदगी, आणि मग परत अरे यार काय करून बसलो जीवनाचं असे वाटून मी परत थांबायचो. परत 2-3 दिवस थांबल्या जायचं, परत आणखी एक वेळा ते सायकल चालू व्हायची. असं आयुष्य जगत जगत मी 10 ऑक्टोबर 2018 अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग मध्ये आलो. मुख्य समस्या होती की मला वाटत नव्हतं की बाकी लोकांसारखा बेवडा आहे किंवा मद्यासक्त झालेला आहे, शराबी आहे. हा प्रॉब्लेम होता. पण सातत्याने फक्त तुमचं प्रेम मिळत आहे म्हणून येत होतो. आणि जवळपास 3 महिने झालेले होते. फक्त मी दारू पिलेलो नव्हतो, परंतु माझ्या आयुष्यामध्ये तो स्वीकार भाव जो महत्वाचा गुण आहे, व्हर्च्यू ऑफ लाईफ म्हणतो मी त्याला, जीवन जीवन मूल्य समजतो मी त्याला, तो स्वीकार भाव माझ्यामध्ये आलेला नव्हता. मला वाटतच नव्हतं की मी बेवडा आहे. कारण जे पॅरामीटर मी लावलेलं होतं त्याला, की ज्यांच्या बायका सोडून जातात, ज्यांची पैशाची खूप हानी होतं, ज्यांना दवाखान्यात भरती व्हावं लागतं, ज्यांना सलाईन लागतं, ज्यांचे ऍक्सिडेंट होतात, असे लोक बेवडे. मी बेवडा नाही असं मला वाटायचं. आणि जेव्हा मी फक्त ह्या प्रेमाखातीर येत होतो, तो एका ओल्ड टायमरनी किंवा मला सांगण्याचा प्रयत्न केला की आनंद तू थोडा शिकलेला दिसतोय, हे पुस्तक का वाचत नाही. आमचे लिटरेचर बद्दल आता विकास भाऊ बोलत होते, आणि हे पुस्तक का वाचत नाही. आणि ते पुस्तक वाचता वाचता जे पुस्तक माझ्या हाती पडलं त्याच्यावर अल्कोहोलिक अनोनिमस एक फोन आलेला. हॅलो, आवाज येतोय विकास भाऊ? हा येतोय भाऊ. हॅलो, हा एक फोन आला होता. तर मित्रांनो, असं जे जीवन होतं तो एक्सेप्टन्स नव्हता, परंतु ते पुस्तक हाती घेतल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागला. आणि पुस्तक वाचताना पहिली जी ओळ होती त्याची, द स्टोरी ऑफ हाऊ थाउजंड्स ऑफ मेन्स अँड वुमन्स रिकवर्ड फ्रॉम द अल्कोहोलिझम, त्या वाक्याने काहीतरी आशा पैदा झाल्या. त्या पुस्तकात काहीतरी आहे यार, वाचून बघूया. आणि ते वाचता वाचता मराठी बुक पान क्रमांक 39 आणि हिंदी आणि इंग्रजी 44 वर मला माझी ओळख मिळाली की प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना सुद्धा मी कायमचा दारूपासून दूर राहू शकत नाही. पहिली गोष्ट आमचे को फाउंडर लिहितात. आणि दुसरी गोष्ट होती की जो काही माझा कोटा असतो, इनिशियल कोटा 30, 60, 90 व्हॉट एव्हर इट मे बी, मी प्यायला जातो आणि तेवढीही पिऊन मी येऊ शकत नाही. आय कॅन कंट्रोल द क्वांटिटी ऑफ अल्कोहोल व्हॉट आय कन्झ्युम. जे मी प्रमाण घेतो आहे त्याच्यावर माझा कंट्रोल राहिला नाहीये. तर तिथे आमचे को फाउंडर लिहितात की आय एम अ प्रोबॅबली अल्कोहोलिक, मी संभावित मद्यपी झालेला आहे. आणि तो जीवनाकडे बघितल्यानंतर 2015 पासून किंवा 2011 पासून मी बघितलं जीवनाकडे. आणि तो जो वाटलं की नाही यार, ह्या 2 गोष्टी, ते 20 प्रश्न मला पाहायचे नव्हते किंवा मला तेवढी फुरसत नव्हती, कारण ते पॅरामीटर माझ्यासाठी नव्हतं असं मला वाटत होतं. परंतु या 2 प्रश्नांनी मला माझी अवकात दाखवून दिली की हा, तू फक्त 90 प्यायला जाणार होता, 90 पिऊन येणार होता, आणि तू बंद करण्याचे कितीतरी प्रामाणिक प्रयत्न केले आनंद, तरी पण तुला जमलं नाही. ह्या 2 गोष्टींचा जो स्वीकार भाव आला तो हृदयाच्या त्या कोपऱ्यातून आलेला होता. दॅट वॉज द फ्रॉम बॉटम ऑफ हर्ट. तो तिथून आलेला स्वीकार होता. आणि तिथून माझ्या सुधारण्याची प्रक्रिया सुरू झाली. मी स्वीकार केलं की मी मद्यासक्त झालेला आहो, मी बेवडा झालेला आहो. मग आता पुढं काय? आता याला सुधारण्याला काय काय रस्ते आहेत माझ्यासाठी? काय ठेवलं आहे माझ्या पुढे? कसे बाकी लोक जगतायत? मित्रांनो, मी दारूपासून दूर होतो, काही दिवस होतो, परंतु तिचे जे 4 प्रकार माझ्या आयुष्यात चालू होते, मला माझी वास्तविकता दिसायला लागली होती आणि मी घाबरलेलो होतो. माझ्या आयुष्यामध्ये भीत्या होत्या, निराशा होती, घबराट होती आणि मायुषी होती. इथून कसं बाहेर निघायचं यार? खरी सत्यता दिसली की जीवनाची वाट लावलेली आनंदला दिसून राहिली. आणि आता कसं करायचं? तर मला कळवण्यात आलं, मला सांगण्यात आलं की इथे अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये स्पॉन्सर नावाची सुविधा असते. आणि ते घेतलं की आम्ही कार्यक्रम डोळसपणे बघू शकतो, त्याला समजून घेऊ शकतो. आणि त्याचं आचरण केलं तर माझ्यामध्ये जे दारूचं मेंटल ऑब्सेशन आहे, ज्या पायऱ्यांवर जर काम केलं, पायरी क्रमांक 1 ते 9 जर मी काम केलं, तर माझं मेंटल ऑब्सेशन या दारूबद्दलचं जे काही हे निघून जातं. मला स्पॉन्सर सांगत होता. आणि त्या प्रक्रियेत आलो मित्रांनो. जीवन मूल्य समजायला लागले. मला पायऱ्या आजही पूर्ण पाठ नाहीये किंवा मला ट्रेडिशनही पाठ नाही, परंतु मी समजून घेतो त्याचा अर्थ काय लागतो. पहिल्या पायरीने मला स्वीकार भाव हे जीवन मूल्य समजवलं. प्रत्येक गोष्ट आयुष्यात जी काही मी बदलू शकत नाही तिला स्वीकार करायचा आहे. आणि हा स्वीकार जर माझ्यामध्ये नसला तर मी परत अस्वस्थ होणार आहे, चिडचिडा होणार आहे, बेचैन होणार आहे. आणि बेचैन झालो, चिडचिडा झालो, तर मला काय आठवणार आहे? तर मला लस्सी आठवणार नाही, कारण आनंदला लस्सी आठवतच नाही, आनंदला थम्सअप नाही आठवत, आनंदला दारूच आठवते. त्याच्यामुळे हा स्वीकार भाव हे जीवन मूल्य मला समजायला लागलं.
विश्वास आयुष्यात कुठंच नव्हता. कोणीतरी आहे, माझं चांगलं होईल, हे सगळं सगळं दुसरं जीवन मूल्य मला मिळालं, तो आहे विश्वास. आणि जसं जसं माझा तो दारूचा जो काळ वाढत गेला, म्हणजे न पिण्याचा काळ वाढत गेला, तर मला माझ्या अनुभवातून अनुभूती यायला लागली, जिचं नाव मी श्रद्धा म्हणतो. ती श्रद्धा जागृत व्हायला लागली की नाही यार, इथं अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग मध्ये जाऊन काहीतरी होत आहे, किंवा दारूची आठवण येत नाही, चांगलं वाटतंय, हायचं वाटतंय. आणि ती श्रद्धा आणि परत जे जीवन मूल्य आहे, शरणागती, ते माझ्या लक्षात यायला लागलं की मी जर वाकलो तरच माझं आयुष्य चांगलं होणार आहे. माझ्यामध्ये प्रचंड अहंकार आहे आणि ह्या अहंकाराची जागा फक्त श्रद्धा परावर्तित करू शकते. ती बदलवायची असेल तर मला श्रद्धा लागेल. मी श्रद्धा आणि शरणागती प्रॅक्टिस करायला लागलो. आणि फार महत्वाचा जो जीवन मूल्य आहे, ज्याला मी प्रामाणिकपणा म्हणतो, मी माझं आयुष्य का बरं वाईट केलं, एवढी राखरांगोळी का बरं झाली, तर मी स्वार्थी होतो, मी अप्रामाणिक होतो, स्वतः आत्मकेंद्रित होतो. आणि प्रामाणिकपणा अल्कोहोलिक अनोनिमसने मला तो तिथून शिकवला की मी माझ्या जीवनाकडे निर्भयपणे आणि सखोलतेने पाहायला सुरुवात केली. आणि कळायला लागलं हळूहळू की आनंद मध्ये काय प्रॉब्लेम आहे. आनंदचे दुर्गुण, आनंद मधलेला असलेला स्वार्थीपणा, त्याच्यातला आत्मकेंद्रितपणा, त्याच्या आयुष्यामध्ये असलेल्या भीत्या, हे सगळे तर कारण आहेत. मी किती अविचारी होतो, डोळसपणे बघायला लागलो आणि प्रामाणिकपणे बघितलं, तेव्हा तो प्रामाणिकपणा कसा असतो किंवा त्याला कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करायचं, आयुष्यात कसा चालवून घ्यायचा, आयुष्यात कसा लावून घ्यायचं, हे मी प्रॅक्टिस करायला लागलो. फार महत्वाची गोष्ट होती. आणखी एक जीवन मूल्य मला अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये कळलं, जे होतं धैर्य. कारण मी केलेल्या चुकांची मला कबुली द्यायची होती. ते माझ्या स्पॉन्सर पुढे, ईश्वरापुढे, ईश्वर ऐकतो नाही ऐकतो मला माहित नव्हतं, मला स्वतःला तर माहितच आहे, परंतु तिसऱ्या व्यक्तीजवळ जे मला सांगायचं होतं त्यासाठी फार मोठं धैर्य लागते. आणि हे जीवन मूल्य, हा गुण मला अल्कोहोलिक अनोनिमसने दिला, जे की धैर्य माझ्यामध्ये उत्पन्न व्हायला लागलं. माझ्यामध्ये खूप सारे दुर्गुण आहेत, मला दिसायला लागले, स्पॉन्सरनी दाखवले, मलाही कळायला लागला की नाही यार, पण याला बदलायचं आहे ना. तर बदलायचं आहे तर मग कसं काय, इच्छाशक्ती लागेल, आणि इच्छाशक्तीशिवाय तर मी काहीच करू शकत नाही. विलिंग टू चेंज की पाहिजे आहे मला, ती नसली माझ्याकडे तर माझं आयुष्य तसंच राहणार आहे जसं मी पहिले होतो. परंतु इथे इच्छाशक्ती जशी जशी मी वाढवायला सुरुवात केली की नाही यार, काहीतरी करायचं आहे, काहीतरी करायचं आहे, आणि मग जीवनात बदल व्हायला लागले. ईश्वरापुढे विनम्रतेने झुकायला लागले. मी तिथे विनम्रता प्रॅक्टिस करायला लागलो. आणि विनम्रता समजता समजता की नाही, हे सगळे दुर्गुण मी काढू शकत नाही, त्याच्यामुळे मला ईश्वराचा प्रार्थना करायची, ईश्वरापर्यंत ते जायचं आहे, तसं त्यांना विनवणी करायची आहे. आणि हे सगळं केलं तरच माझं आयुष्य सुखमय होऊ शकते, आत्मशांती मिळू शकते, समाधान मिळू शकते. कारण पैसे आणि इतर गोष्टींचं सुख मी अनुभवलं होतं, पण त्याच्यात ते समाधान नव्हतं. मला हे जीवन मूल्य पाहिजे होतं जे अल्कोहोलिक अनोनिमस देत आहे. आणि मी काही लोकांना क्षमा करायच्या होत्या. हा भाग माझ्यात नव्हता. 26,11,323 रुपयाचा फटका लोकांनी मला दिलेला होता. तेवढ्या पैशाचा घाटा खाऊन मी अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आलेलो होतो. त्या लोकांना जर मी माफ केलं नाही तर मी सुखानं झोपू शकत नाही. आजही मी चिडचिड असेल, आजही मी बेचैन असेल, आजही ते लोक माझ्या पुढून जातात, मी त्याला काही म्हणत नाही. क्षमा करावं लागेल, कारण मला सुख शांती पाहिजे आहे. लोकांनी काय केलं ते फारसं महत्वाचं नाही. इथे मला हा क्षमाशीलता हा गुण मला समजायला लागला. आणि त्यानंतर मला स्वातंत्र्याबद्दलचा, स्वातंत्र्याचा अर्थ कळायला लागला की स्वातंत्र्य अल्कोहोलिक अनोनिमस देतं, परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, मी काहीही करू शकत नाही. मला इथं काही बाइंडिंग आहेत, मला इथं ट्रेडिशन दिलेलं आहे यार, जो की आज माझा विषय आहे. ह्या स्वातंत्र्य मला अनुभवायचं असेल, हॅपी फ्री अँड जॉयस लाईफ जर मला जगायचं असेल, तर मला कुठेतरी साक्ष्यबद्ध पद्धतीने जीवन जगायचं आहे. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये ट्रेडिशनचं किती महत्व आहे ते तुम्हाला सगळ्याला माहित आहे, पण माझ्यासारख्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ट्रेडिशन कशा काम करतात हे मी पुढे येईलच. परंतु स्वातंत्र्याचा अर्थ समजायला लागला. मी दृढतेनं माझ्या जीवनाकडे बघायला लागलो, कारण दृढता माझ्याजवळ नव्हती. प्रेझर म्हणजे ज्याला म्हणतो मी, हे माझ्याकडे नव्हतं. मी सातत्याने दररोज माझं आत्मावलोकन करताना मी किती आत्मकेंद्रित आहे, मी किती अविचारी आहे, मी किती स्वार्थी आहे, मी किती भीतीग्रस्त आहे, ह्या गोष्टीचा सातत्याने दृढतापूर्वक मला विचार करावा लागला. आणि हे करताना दररोज स्पॉट इन्व्हेंटरी घेणं, चांगलं जीवन जगायचं आहे, स्वार्थ नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी प्रॅक्टिस करायला लागलो. हा दृढतेचा जो गुण आहे, जीवन मूल्य आहे, अल्कोहोलिक अनोनिमस मला दिलं. आणि सोबत सोबत माझ्यासारख्या व्यक्तीला संयम कधीच नसतो. मी असा व्यक्ती आहो की मला प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट लवकर पाहिजे आहे. रिझल्ट जर मला लवकर मिळाला नाही तर मी अस्वस्थ होतो, कारण मी असा व्यक्ती आहे की मी जर
आज पेपर दिला तर मला उद्या रिझल्ट पाहिजे आहे, म्हणजे पास झालेलाच पाहिजे आहे. तिथे माझ्या इच्छा असतात, तिथे माझ्या अपेक्षा असतात की मी जर पेपर दिला तर तिथे त्याचा रिझल्ट पॉझिटिव्हच यायला पाहिजे, मला तेवढे पर्सेंट मिळायला पाहिजे. ह्या पद्धतीचं माझं जीवन. आणि मला इथं संयम शिकवला अल्कोहोलिक अनोनिमसने. हा एक जीवन मूल्य आहे. आणि मग मला जे महत्वाची गोष्ट चॅरिटी शिकवली, दान देणं आणि निस्वार्थ प्रेम करणं, हे जीवन मूल्य अल्कोहोलिक अनोनिमसने माझ्यामध्ये ते पेरण्याचा प्रयत्न केला. हळूहळू आजही मी खूप सुधारलो असं नाही म्हणणार, पण प्रॅक्टिस करतो आहे. खूप मोठा कालावधी नाही सोब्रायटीचा, 5 वर्ष 21 दिवस आहे. परंतु या 5 वर्ष 21 दिवसात सुख कशाला म्हणतात, समाधान कशाला म्हणतात, आत्मशांती कशाला म्हणतात, हे स्वतः अनुभवत आहे. लोकांच्या पद्धतीने माझं नसेल, तेवढा माझा प्रोग्रेस झालेला नसेल, आध्यात्मिक प्रगती माझी तेवढी नसेल बाकी लोकांसारखी, परंतु मला माझं जीवन त्या 2018 पेक्षा 2023 मध्ये खूप चांगलं वाटतंय. मला माझ्या जीवनासोबत स्वतःसोबत प्रेम झालेलं आहे. आणि मी जेव्हा स्वतःवर प्रेम करायला लागलोय तेव्हा मी दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. आणि इथून मला माझ्या आयुष्याची सुरुवात करायची होती. हे जगताना मला स्वातंत्र्याबद्दलचा अर्थ कळला होता. आणि ह्या 12 रूढी ज्या आहेत अल्कोहोलिक अनोनिमस जे मला सांगतं, ह्या बाकी लोकांसाठी अल्कोहोलिक अनोनिमससाठी फायद्याच्या आहेत यात काही शंकाच नाहीये. परंतु ह्या व्यक्तिगत रूपाने माझ्यासारख्या व्यक्तीमध्ये कसा बदल आणतात याचं एक एक उदाहरण देऊन मी पुढे पुढे जाईल मित्रांनो. आता पहिली ट्रेडिशन मला एक युनिटी शिकवते आहे, एकता. माझं कुटुंब आहे, आम्ही 4 लोक घरामध्ये आहोत, बायको, 2 मुलं आणि मी. 2 मुलं फॉरेन मध्ये राहतात, बायको आणि मी, आम्ही इथे आहोत. मग आता आमच्यामध्ये जर एकता नसेल, आमच्यामध्ये युनिटी नसेल, तर तिसरा व्यक्ती आमच्या फायदा घेईल. एक पोरगा कुठेतरी जास्त कमवेल, एक पोरगा कुठेतरी काही वेगळं करत राहील, मी इकडे काहीतरी करत राहील, बायको आपली मनमानी करत राहील, तर घर चालणार नाही. जर मला घर चांगल्या पद्धतीने चालवायचं आहे, घर एक सामंजस्याच्या भूमिकेने जर चालवायचं आहे, तर आमचे चौघांचेही जे विचार आहे, जो दृष्टिकोन आहे, तो एकसारखा असायला पाहिजे. आजही आम्ही, मुलं भलाई बाहेर आहेत, परंतु एखादा निर्णय घ्यायचा आहे तर आम्ही चौघे जण व्हिडिओ कॉन्फरन्सवर चौघे जण एका ठिकाणी येतो आणि त्या विषयावर चर्चा करतो. आणि त्याच्यातून एकतेची ताकद एवढी आहे की जेव्हा आम्ही 3 लोक किंवा 4ही लोक कमवणारे जर घरामध्ये आहोत, तर आमचे सगळ्याचे पैसे मिळून राहिले, आमची सगळ्याची ताकद एक राहिली, तर आम्ही समाजामध्ये येणारं आमचं संकट जे काय आहे, आयुष्यामध्ये जे काही संकट येतच राहतात, त्याला आम्ही चौघे जण, आमची ताकद जास्त असणार आहे. त्याच्यामुळे ही एकता जी आहे अल्कोहोलिक अनोनिमसच्या ह्या रूढीमधून, पहिल्या रूढीमधून माझ्यासारख्या व्यक्तीला ही एकता कळते. आणि फार महत्वाचं, मगाशी विकास भाऊ बोलत होते, ग्रुप कॉन्सेप्टचं महत्व काय आहे. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये, समूहामध्ये, इंटरग्रुपमध्ये, जीएसओ मध्ये सगळ्या ठिकाणी ग्रुप कॉन्सेप्टचं महत्व आहेच आहे. परंतु माझ्यासारख्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफ मध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये ग्रुप कॉन्सेप्टचं काय महत्व आहे. आणि जेव्हा माझा मुलगा, मोठा मुलगा लंडनला शिकायला जात होता आणि आमच्याकडे पैशाचा तेवढा काही बजेट नव्हता किंवा आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती, तर आम्ही सगळेजण, त्यावेळेस आम्ही सगळे भारतात होतो, तर आम्ही सगळेजण बसायचो, विचार करायचो, काय काय करता येईल, कसं कसं करता येईल, याची व्यवस्था कुठून करता येईल, हा सगळा भाग आम्ही, माईक बंद करा प्लीज. तर हा भाग जो आहे महत्वाचा, की नियोजन कसं करता येईल, त्याच्यासाठी सगळ्यांचे मत, मुलगा लहान असो, मोठा असो, बायको असो की मी असो, आम्ही सगळ्यांनी मिळून तो डिसिजन घ्यायचा आहे, सगळ्यांनी मिळून तो भाग बघायचा आहे की जीवन जगायचं आहे आणि हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचा आहे, पैशाची अडचण आहे किंवा नियोजन करायचं आहे त्याचं. तर आम्ही जेव्हा 4 जणांचे विचार एकमेकांसोबत आम्ही डिस्कस करतो, एकमेकांसोबत काय मार्ग काढता येईल. आणि यात काय व्हायचं मित्रांनो, माझा लहान मुलगा किंवा मोठा मुलगा यांच्या मताला तेवढंच महत्व दिलं गेलं जेवढं त्यांचा अधिकार होता. तिथे मी करता पुरुष आहे किंवा मी कमवलेला आहे, मी फार पैसे लावून राहिलो म्हणून माझी ते हेकेखोरी नाही चालू दिली. इथे ग्रुप कॉन्शियसला ते महत्व आहे की बायकोचंही म्हणणं तेवढ्याच पद्धतीने सारखं मानायचं आहे, दुसरा लहान मुलगा सांगतोय त्याचंही तेच ऐकायचं आहे. आणि सगळ्यांच्या मतामधून जे काही उत्पन्न होईल, जे काही प्रॉडक्ट येईल, ते आपण निवडायचं आणि तसं आपण काम करायचं. हा निर्णय कुटुंबाला चांगल्या पद्धतीने घेऊन चालतो. मी असं केलेलं आहे माझ्या मोठ्या मुलांसाठी. जेव्हा लंडनला जायचं होतं तर आम्ही हे सगळं केलं आहे तसं.
म्हणजे हे प्रॅक्टिस करताना अल्कोहोलिक अनॉनिमसनी हे ज्या ट्रेडिशन माझ्या आयुष्यामध्ये लावण्यासाठी दिलेले आहेत, त्याच्यावर चालण्यासाठी दिलेलं आहे. तर मी हे सगळं केल्यामुळं आज दोनही मुलं फॉरेनमध्ये शिकताय. आम्ही करू शकलो ते, आणि ही सगळी आमच्या एकतेची आणि आमच्या ग्रुप कॉन्शियसची ताकद आहे. नातेवाईकांना विचारणे, बाकी लोकांना विचारणे, काही लोक ह्या क्षेत्रातले महारथ हातील असते त्यांना त्यांच्यासोबत संपर्क साधणे, त्यांचं ओपिनियन घेणे आणि ते ओपिनियन घरात मांडणे आणि डिसिजन घेणे, याच्यामुळे जो काही फरक पडतो तो फरक मी अनुभवलेला आहे. त्याच्यामुळे एक ते सक्सेस ज्याला म्हणता येईल फॅमिली लेवलवरचं, तर ते आम्ही करू शकलो. आम्ही म्हणजे आम्ही कुटुंबानं केलं, मी एकट्याने काही नाही केलं. एकट्यानं आनंदची ताकद नाही. लॅक ऑफ पॉवर इज अवर डिलेमा, शक्तीचा अभाव BW साहेब लिहितो पुस्तकांमध्ये. ही ताकद एकट्यामध्ये नाहीये. जेव्हा आम्ही ग्रुप कॉन्शियसला महत्व देतो, एकतेला महत्व देतो, तेव्हा जीवन जगायला मजा येते आणि सगळ्यांच्या मताला एक वेगळं वजन मिळते. आणि त्याच्याचमुळे जसं दुसरं याचं मला ईश्वरासोबत जो संपर्क ठेवायचा आहे, तर माझी मनमानी करून चालणार नाही. मला राईट रिलेशन विथ गॉड पाहिजे आहे. ईश्वरासोबत माझे संबंध जे असायला पाहिजे ते चांगल्या पद्धती असायला, त्यासाठी माझी मनमानी करून नाही चालणार आहे. मला ईश्वराची मर्जी माझ्यासाठी काय आहे ते शोधावं लागेल, त्या हिशोबाने वागावं लागेल, आणि हे केल्याने जमत आहे. त्याच्यानंतर मला जेव्हा कळलं किंवा मी बेवडा झालेला आहो, मी असं झालेलं, माझं आयुष्य असं मी उद्ध्वस्त केलं आहे, तर हा तिसरं जी ट्रेडिशन आमची विलिंगनेस शिकवते. माझ्यासारख्या व्यक्तीला इच्छाशक्ती, म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला 1955 मध्ये BW साहेबांनी एका पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की मी कोण आहे, मी कुठे आहे आणि मी कुठे जाणार आहे, ह्या 3 प्रश्न मला पडायलाच पाहिजे. जर मी सोबर झालेलो आहो, मी दारू पीत नाही आहे, तर मी कोण आहे हा प्रश्न, सोबत मी कुठे आहे हा प्रश्न, आणि मला कुठे जायचा हा प्रश्न मला पडायलाच पाहिजे. तर मी एक तर बेवडा झालेला. त्याच्यानंतर आता माझी मानसिक स्थिती काय आहे, माझी आध्यात्मिक स्थिती काय आहे, माझी भौतिक स्थिती काय आहे, माझी सामाजिक स्थिती काय, याचं भान मला असायला पाहिजे. आणि आता मला असंच जगायचं नाही, असंच मरायचं नाहीये, बेवडा म्हणूनच मरायचं नाहीये, दारू पासून दूर होऊन चांगलं जीवन जगून मरायचं आहे. तर याच्यासाठी इच्छा शक्ती लागेल ना. हे तिसरी ट्रेडिशन, तिसरी रूढी मला माझ्या मते ती इच्छा जागृत करते. ही फार महत्वाची आहे. आणि ही तिसरी ट्रेडिशन प्रॅक्टिस करताना मला तसंच मरायचं नाही. मला माझी आध्यात्मिक प्रगती करायची आहे. मला माझं जीवनमान उंचवायचं आहे. आणि हे जर उंचवण्यासाठी मला काय करता येईल, तर त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहते. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी ईश्वराची इच्छा माझ्यासाठी काय आहे आणि ती इच्छा पूर्ण करून एका ठिकाणी लिहितो BW की विशुद्ध विनम्रता काय आहे. तर मी आज जसा आहे तसा स्वीकारून माझ्या इच्छेच्या, म्हणजे माझ्या स्वेच्छेच्या किंवा माझ्या स्वार्थाच्या बंधनातून मुक्त होऊन, परत माझ्या दुर्गुणाच्या बंधनातून मुक्त होऊन एक चांगलं जीवन जगणे आणि प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी ईश्वराची इच्छा काय आहे ते समजून तसं जगणं म्हणजे विशुद्ध विनम्रता आहे. त्याच्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे, कारण हा मोठा बदल जो आहे तो माझ्यासारख्या व्यक्तीमध्ये होणं शक्य नव्हतं. आजही पूर्ण झालेला नसेल, मी मान्य करतो, परंतु त्या रस्त्यावर नक्की चालतोय मित्रांनो. मजा येत आहे करण्याला, हे सगळं करण्याला, कारण ते अचिव्हमेंट, ते बेटर टेस्ट इन अ लाईफ, जीवनामध्ये जो उच्च स्वाद मला पाहिजे ते मिळवण्यासाठी ही तिसरी ट्रेडिशन जे विलिंगनेसची आहे ते मला कामी पडते. आणि चौथी ट्रेडिशन मला शिकवून जाते की स्वतः जग आनंद आणि तू लोकांना जगू दे, कुटुंबाला जगू दे, परिवाराला जगू दे. चौथ्या ट्रेडिशनचा जो अर्थ मला माझ्या पद्धतीने कळला आहे की मी दारू पिण्याच्या काळात किंवा माझ्या आयुष्याची मनमानी करत असताना फक्त दारू पितानाच नाही, तर मी ज्या पद्धतीने माझं आयुष्य जगत होतो ना, तो स्वतः जगत होतो. माझ्यामुळे कोणीच खुश नव्हतं, माझ्या घरात नव्हतं, समाजात नव्हतं. आणि अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये मला जर चांगलं जर जीवन लोकांना जगू द्यायचं नसेल किंवा मी माझ्या हेकेखोरीप्रमाणे माझी मनमर्जी चालवत असेल, तर अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये माझं काहीच राहणार नाही किंवा मी लोकांना त्रासच देत राहील. तर मला अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये जगता जगता मला समाजात जगायचं आहे. मला बिईंग अ सिटीजन अगेन व्हायचं आहे. मला समाजातला एक चांगला नागरिक जर बनायचा आहे, तर सर्वात पहिले स्वतः जगणं शिकावं लागेल. आणि स्वतः जगण्यासाठी मला त्या माझ्या आध्यात्मिक जे अधपतन झालेले, आध्यात्मिक शून्यता जी आयुष्यामध्ये आलेली आहे त्याच्यावर काम करावं लागेल. हे दुर्गुण जे खचाखच माझ्यामध्ये भरलेलं आहे त्याच्यावर काम करावं लागेल. आणि याच्यावर काम केलं नाही तर माझी आध्यात्मिक प्रगती होणार नाही. आणि आध्यात्मिक प्रगती झाली नाही तर भौतिक प्रगती तर शक्यच नाहीये.
कारण ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं जसं माझ्या आध्यात्मिक प्रगती होत राहते तशी तशी माझी भौतिक प्रगती होत राहते. आणि जेव्हा मी स्वतःवर प्रेम करायला लागेल, म्हणजे मी जगायला लागेल, तेव्हाच मी लोकांना जगू देऊ शकतो, माझ्या कुटुंबातल्या लोकांना जगू देऊ शकतो. कारण जेव्हा माझे विचार बदलतील, माझा आयुष्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, माझा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बदलेल, तेव्हा मी लोकांना त्या पद्धतीने पाहिजे, माझ्या परिवाराला त्या पद्धतीने पाहतो. आज प्रत्येकाची गोष्ट, प्रत्येकाचं बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून त्या पद्धतीने जीवन, बायकोला काय पाहिजे, मुलांना काय पाहिजे, काय करता येईल आणखी बेटर, आणखी चांगलं काय करता येईल. तर हे लिव्ह अँड लेट लिव्ह हा जे गोष्ट आहे अल्कोहोलिक अनॉनिमसच्या चौथ्या ट्रेडिशननी मला शिकवली आहे. आणि पाचवी ट्रेडिशन मला सांगतं की फर्स्ट थिंग फर्स्ट काय आयुष्यामध्ये. आयुष्यामध्ये प्रथम कार्य कोणतं आहे, प्राथमिकता कशाला द्यायची, ही पाचव्या ट्रेडिशननं मला शिकवलं. हे असं सहजच नाही आलं की मी माझ्या मध्यमुक्ततेला किती महत्व द्यायचं, जगात किती झालं वादळ काय व्हायचं तो हो, परंतु माझी फर्स्ट थिंग फर्स्ट काय आहे की आज जसा सूर्य निघाला आहे त्याचा अस्त जसा आहे तसंच माझं कमिटमेंट स्वतःसोबत जे नैसर्गिक चक्र आहे त्याप्रमाणे काहीही झालं तरी आनंद दारू पिणार नाही. हे फर्स्ट थिंग फर्स्ट आहे माझ्या आयुष्यामध्ये. किती बेकार परिस्थिती होऊ शकते, आज सूर्य पश्चिमेकडून नाही पश्चिमेकडून निघेल, परंतु आनंदात दारू पिणार नाही. हे फर्स्ट थिंग फर्स्ट आहे. त्याच्यासाठी जे काही करता येईल ते मला करायचं आहे आणि दॅट इज द प्रायोरिटी ऑफ माय लाईफ. म्हणजे मला दारू नाही प्यायची आहे आणि दारू नाही प्यायची आहे म्हणून तुम्ही लोक जे कृती सांगता ते मला करायची आहे. ते जर नाही केलं तर मी एक दिवस दारू पिऊ शकतो. त्याच्यामुळे सातत्यानं हा प्रोग्राम जो आहे अल्कोहोलिक अनॉनिमसचा प्रोग्राम ऑफ ऍक्शन म्हणतात याला. माझं जे भविष्य भूतकाळ जो होता पायरी क्रमांक 1 ते 9 ह्या ठिकाणी जोपर्यंत मी माझा भूतकाळ व्यवस्थित करत नाही तोपर्यंत मी माझा जो प्रेझेंट आहे, ज्याला पायरी क्रमांक 10 ते 12 म्हणतो मी, ते प्रेझेंट आहे. मला त्या प्रेझेंटमध्ये जगण्यासाठी मला माझा भूतकाळ चांगला करावा लागेल. त्याच्यासाठी हे चांगलं केलं नाही, ऍक्शनचा प्रोग्राम जर मी केला नाही तर मी लोकांना जगू देऊ शकणार नाही. मी एक कोरडा मद्यपी भावनांचा तुफान राहणार आहे. मग माझा ते वादळ अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये मी येईल, माझं वादळ समाजात येईल आणि माझ्या झंझावात माझ्या कुटुंबालाही उद्ध्वस्त करून टाकेल. ह्या गोष्टीचं मला फर्स्ट थिंग फर्स्ट हे पाहायचं आहे की काही हो यारानं दारू नाही प्यायची आहे. तर हे पाचव्या ट्रेडिशननी मला फर्स्ट थिंग फर्स्ट शिकवली. आणि सहाव्या ट्रेडिशननी कीप इट सिम्पल, सहजता. अरे यार ठीक आहे, आता मुलं शिकणार आहे, शिकलेले आहेत, एक शिकलेला आहे, दुसरा शिकेल, खूप सारे पैसे येतील, खूप सारं परत, म्हणजे जो हव्यास माझ्यामध्ये सुरुवातीला होता की मी एक मोटरसायकलनी जसं माझं चाललं असतं किंवा एका सायकलनी चाललं असतं, 3 रूमच्या घराने चाललं असतं, परंतु तो एक घराचे 2 घर, 2 घराचे 3 घर, कार, ट्रक, ट्रॅक्टर, स्कॉर्पिओ, तवेरा, स्वतःसाठी कार, ह्या गोष्टीची काही गरज नव्हती. हे प्रेस्टीज, पॉवर आणि मनीच तर मला याच्यात घेऊन गेलेलं होतं. माझ्या जीवनाचा खेळखंडोबा करायला कोण कारणीभूत होतं? दारू होती का? नाही मित्रांनो. ह्या ज्या माझ्या हिडन ज्या इच्छा होत्या, ह्या अतृप्त ज्या इच्छा होत्या की जे तुमच्या जवळ आहे ते बाकी लोकांजवळ आहे ते माझ्या जवळ पाहिजे, आणि त्याच्याबद्दलची असलेली प्रचंड लोभ, लालसा, तो हव्यास मला घेऊन डुबला. तर आज मला इथं माझ्याकडे पैसे राहतील, होऊ शकते ईश्वराची कृपा माझ्यावर भविष्यात, कारण मुलं चांगले शिकतायत, माझं वय काही खूप झालेलं नाहीये, मी सुद्धा कमवेन, बायको कमवते आहे, मुलं कमवतील. आता मला ते नाही करायचं आहे. जीवन साध्या पद्धतीने जगायचं, तो हव्यास मला नाही येऊ द्यायचा, परत प्रेस्टीज, पॉवर आणि मनीच्या दूर राहायचं आहे. आणि हे जर केलं तर जीवनात सुख शांती राहणार आहे. कारण पैसा जीवनात असल्यानंतर समाधान होतं असं नाही, कारण हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी बरेचसे पैसे पाहिलेले आहे माझ्या आयुष्यामध्ये, परंतु ही पैशांनी मला ते सुख समाधान नाही दिलं, ते शांतीची झोप कधी दिले नाही. आणि आज मला हे सगळं, माझ्याकडे जर पैसा येईल, मला लोक, आज मी 5 वर्ष 21 दिवस झाले दारू पित नाही, लोक मला चांगला समजतात, एक चांगला सज्जन माणूस समजतात किंवा माझी तारीफ होते, तर त्या तारीफीला वाहवत न जाता एक साधं जीवन जगायचं आहे. आणि ते जर केलं तरच सुख शांती हे जे कंटिन्यू राहू शकते. तर मला हे कीप इट सिम्पल मला ह्या ट्रेडिशनने शिकवलं. त्याच्यानंतरचा जो महत्वाचा भाग आहे ट्रेडिशन नंबर 7, म्हणजे जी 7वी रूढी आहे, माझ्यासारख्या व्यक्तीला आत्मनिर्भर कसं बनायचं हे शिकवतं. कारण मी आतापर्यंत एकाची टोपी दुसऱ्याला घालून, दुसऱ्याची टोपी तिसऱ्याला घालून जीवन जगलेलं आहे. आज मला त्या बचतीचं महत्व काय आहे. मी पहिला बर्थडे केला मित्रांनो
आणि 1 वर्ष माझं मी थांबलेलो होतो आणि मला असं वाटायचं की मी 200 रुपयाची किंवा 300 रुपयाची दररोज दारू पितो. मी माझं डेली आरडीचं खातं काढलं. माझ्या दुकानात कलेक्शनसाठी यायचे ते कलेक्टर आणि ते पैसे 200 रुपये मी दरच टाकायला सुरुवात केली. जेव्हा माझा बर्थडे झाला तर एक आश्चर्यकारक गोष्ट होती माझ्या आयुष्यामध्ये झालेली. माझ्या खात्यामध्ये 72,000 रुपये जमा झालेले होते. त्या 72,000 रुपयाचा चांगला उपयोग कसा करता येईल आणि आत्मनिर्भर हळूहळू कसं बनता येईल, ह्या किटी बॉक्सनं आमच्या मला माझ्या जीवनात ती आत्मनिर्भरता आणली. आजही मुलं शिकले, ते नोकरीवर लागले, परंतु आनंद काय, त्यांच्या पुढे हात पसरून जगायचा आहे का मला? नाही. जोपर्यंत माझ्याच्याने जमते आहे, जोपर्यंत माझ्याच्याने करता येईल, माझे हातपाय चालते, माझं डोकं चालत आहे, तोपर्यंत मला माझी मदत स्वतः करायची. बायकोला पोषणं माझी जिम्मेदारी आहे, माझ्या मुलांची नाहीये. त्याच्यामुळे आत्मनिर्भरता काय आहे हे 7व्या ट्रेडिशनने मला शिकवलं आणि ते प्रॅक्टिस करतो मित्रांनो. आज माझं थोडंसं पुंजी असावं, माझे जीवन जगण्याला काहीतरी एक वेगळं महत्व असावं. मी मुलांपुढे लाचार असू नये, मी सुनांपुढे लाचार असू नये किंवा मी बायकोपुढे लाचार असणार नाही. त्याच्यासाठी मी कमाई करायला पाहिजे, मी पैसे कमवायला पाहिजे किंवा माझ्याजवळ तेवढा तो फंड असायला पाहिजे, तो रिझर्व्ह असायला पाहिजे, बचत असायला पाहिजे. ह्या गोष्टीची हळूहळू मला समजते आहे. खूप जास्त समजलं असं म्हणणार नाही मी, परंतु हे समजतं आहे. आणि हा सेल्फ सपोर्टिंगचा जो प्रोग्राम हे जे आला इथं, ते इथं आत्मनिर्भर कसं होता येईल, कोणाची लाचारी न करता, कुणावर अवलंबून न राहता स्वतःवर आत्मनिर्भर कसं होता येईल, ह्या ट्रेडिशनने मला शिकवलं. आणि आमची ट्रेडिशन नंबर 8 मला परमार्थ शिकवतं. म्हणजे लोकांचं भलं कसं करता येईल, लोकांसाठी काय करता येईल. आणि पुस्तकांमध्ये सुद्धा लिहिलं आहे की पैसा आणि आध्यात्मिकता याचं बिलकुल जमत नाही, याचा ताळमेळ बसत नाही. जर मला आध्यात्मिक जीवन जगायचं असेल, मला कुणाची मदत जरी करायची असेल, त्याच्यात पैसा आणता कामा नये. पैसा जर आला तर माझे विचार बदलणार आहे, माझी कृती बदलणार आहे. मला त्याच्याकडून मी एखादा समजा नवागत मेंबर आहे की किंवा त्याला काही मदत करतो आहे तर त्यांनी माझी तारीफ करावी, त्याने मला चांगलं म्हणावं, ह्या अपेक्षा माझ्या वाढणार आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष न देता मला परमार्थ कसा करायचा आहे, मला लोकोपयोग जीवन कसं करायचं आहे, तर थोडेसे पैसे, थोडंसं टॅलेंट, थोडंसं ट्रेजर जे काही मला करता येईल ते तर करायचं आहे. ते माझं कर्तव्य आहे, ते जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे. परंतु कोणत्याही त्या याची फळाची अपेक्षा न करता जर मी जीवन जगलं तर तो खरा आध्यात्मिक मार्ग राहणार आहे. कारण पैसा आणि आध्यात्मिकतेची साठगाठ होऊ शकत नाही असं BW साहेब पुस्तकात लिहितात. आणि इथं मला परमार्थ कसा करायचा, लोक उपयुक्त जीवन जगायचं, ह्या ट्रेडिशननी मला माझं जीवन अल्कोहोलिक मध्ये मित्रांनो जेव्हा आलो मी, तर हे आल्यानंतर जेव्हा मी प्रोग्राम प्रॅक्टिस करायला लागलो, हे जीवन मूल्याबद्दल मी सुरुवातीला बोलत होतो, हे जीवन मूल्य ग्रहण केल्यानंतर, समजल्यानंतर, त्याचं आचरण सुरू केल्यानंतर 3 गोष्टीचा बदल आयुष्यामध्ये झाला. हर रोज जी प्रचंड माझ्यामध्ये अहंकार होता त्याची जागा नम्रता घ्यायला लागली. दररोज सुईच्या टोका एवढी ती नम्रता त्याची जागा घ्यायला लागली. हा पहिला फरक होता. दुसरा फरक होता की मला माझ्या जिम्मेदारीची जाणीव व्हायला लागली की माझं समाजासाठी काय कर्तव्य आहे, माझं अल्कोहोलिक अनोनिमससाठी काय कर्तव्य आहे आणि माझं कुटुंबासाठी काय कर्तव्य आहे. ती जाणीव हा प्रोग्राम करून देतो मला. जर मी दारू पित नाहीये तर मी आणि कोणाच्याच कामी येत नाही तर माझं जीवन जगणं आणि जनावरांचे जीवन जगण्यात काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही. जर मला लोकयुक्त जीवन जगता येत नसेल, मला कुटुंबाच्या कामी येता येत नसेल, मला समाजाचा अंग आहो मी त्या अंगाच्या कामी येता येत नसेल, मला अल्कोहोलिक अनोनिमसच्या कामी येत नसेल, तर मी कोणती जिम्मेदारी चालवतो आहे? त्याच्यापेक्षा तर ते मी पेत होतो तर तेव्हा आपलं जीवन त्या पद्धतीने चालवत होतो. मेरी मन मर्जी, मेरा हिसाब, मेरी जिंदगी. तर त्यात हा अल्कोहोलिक अनोनिमसचा प्रोग्राम जेव्हा प्रॅक्टिस केला मी करतो आहे आजही, तेव्हा ते मला त्या माझ्या जिम्मेदारीची जाणीव झाली. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी काही आयुष्यामध्ये घडते आहे, तर मला माझ्या त्या ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड ज्याला म्हणतो की माझ्यामध्ये तो सकारात्मक बदल यायला लागला की ज्या लोकांनी माझी मदत केलेली आहे, अल्कोहोलिक अनोनिमसने माझा जीव वाचवलेला आहे, ह्या लोकांनी शक्यतोवर मला मदत करून मला ह्या संकटातून, दारू हे बिमारी जी आहे माझीवाली याच्यातून बाहेर काढण्याचा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. मग आज जर मी सोबर आहे तर मला कृतज्ञता मानायला नको, त्या लोकांचे आभार मानायला नको. आणि आभार नुसते तोंडाने मानाने नाही चालणार मित्रांनो. ती खोटी आभार प्रदर्शन आहे की बाबा तुम्ही माझा जीव वाचवला. माझा आभार, कृतज्ञता माझ्या कृतीतून यायला पाहिजे.
लोकांनी माझ्यासाठी केलं. आता त्या लोकांनी केलं त्यांना अपेक्षा पण नाही, पण माझ्यासाठी काम ठेवलं आहे ना. आज माझ्यानंतर येणारे काही बांधव आहेत, माझ्यानंतर कोणाला जे आजही ते सफरिंग अल्कोहोलिक आहेत त्यांच्यापर्यंत कोण पोहोचेल? तिथं पोहोचणं आमचं काम नाही, माझं काम नाहीये. हा गोष्टीची कृतज्ञता मला माझ्या ऍक्शनने व्यक्त करायची. ह्या 3 गोष्टी जेव्हा हा कार्यक्रम काम करतो मित्रांनो, इट वर्क इफ आय वर्क इट. हा कार्यक्रम जर मी प्रॅक्टिस केला तर खरंच हा कार्यक्रम काम करतो. त्याच्यासाठी आवश्यक आहे की मी परमार्थासाठी कोणती भावना ठेवतो आहे. मी जर अपेक्षा ठेवून जर काही काम करत असेल, मी जर सेवा करतो आहे, कुठे कोणती सर्व्हिस मध्ये आहो मी, आणि त्याच्यात जर मला काही अपेक्षा असेल तर ते परमार्थ माझ्या कोणत्याच कामाचा नाही. आणि माझी जिम्मेदारी प्रेडिशन नंबर 9 माझ्यामध्ये रिस्पॉन्सिव्हनेस जो आहे, म्हणजे जिम्मेदारीचा अहसास जो काय आहे, हा मला शिकवून जातो की माझ्या जिम्मेदाऱ्या कशा प्रकारच्या आहेत, मला काय काय करता येईल आणि त्याच्याबद्दल मी अवेअर आहे की नाही, त्याच्याबद्दल मी जागृत आहे की नाही. माझ्या सर्व्हिस देताना किंवा समाजामध्ये वावरताना कुटुंबामध्ये मी जे काही आता करतो आहे, जे काही प्रयत्न करतो आहे, जे काही त्यांना मदत करण्याची, याच्यात माझी भावना कोणती आहे ते बघावं लागेल ना. मी आजही उपकाराच्या भावनेने जर माझ्या कुटुंबाकडे त्यांना मदत करत असेल, ते पैसे मी घरी देत असेल की मी बायकोला पैसे फेकून देत असेल की ज्या यार ते क्या तुम्हाला हमेशा काय करायचा ऐसाचे वैसाचे, ह्या भावनेनं अरे त्या घरात मी जगतो आहे, माझी जिम्मेदारी आहे की त्या बायकोला मी लग्न करून आणलेलं आहे, तिथं मरेपर्यंत तिचा सांभाळ करणं माझं कर्तव्य आहे. ज्या मुलांना मी जन्म दिलेला आहे ते माझे मुलं आहेत, ते जनावर नाही आहेत. त्यांना जनावरांची भावना न देता त्यांना माणसाची भावना, मुलांची भावना ती मला द्यायची आहे. आणि हे सर्व्हिस जेव्हा मला कुटुंबात द्यायची आहे, समाजात लोकांसोबत वावरायचं आहे, काही चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यात माझी तो अतिरेकपणा नको कुठे. मला माझ्या काही जिम्मेदारीची जाणीव व्हायला पाहिजे. मला करायचं तर आहे, सगळ्यांसाठी सगळंच करायचं आहे, परंतु तिथं माझी गोष्ट रेटायची नाहीये, तिथं माझी मनमानी चालवायची नाही, तिथं माझा स्वार्थ जागृत व्हायला पाहिजे नाही. ह्या गोष्टीची मला जाणीव असायला पाहिजे. आणि हे जर मी केलं नाही तर माझं जीवन जे सुख शांतीमय आहे, जे काही समाधान माझ्या आयुष्यामध्ये, हे राहणार नाही. आणि ज्या दिवशी माझ्या आयुष्यातलं समाधान, सुख शांती सुकून ज्याला म्हणतो मी, ते निघून गेलं तर काही दिवसात दारूचा ग्लास हाती यायला म्हणजे वेळच लागणार नाही. माझा स्पॉन्सर मस्तपैकी सांगतो मित्रांनो, हा जो 12 पायऱ्यांचा जो मेसेज मला मिळालेला आहे, हा मेसेज जो मिळाला आहे तो 12 पायऱ्या आहेत. त्यांनी माझं जीवन सुधरवलेलं आहे. आता ते माझं जे सोब्रायटी मला मिळाली आहे मेसेजमुळे, 12 तत्वांमुळे मला सोब्रायटी मिळाली आहे. दुसरी गोष्ट माझा स्पॉन्सर म्हणतो की जर तुला तुझ्या या सोब्रायटीचं प्रोटेक्शन करायचं असेल, त्यांचं संगोपन जर करायचं असेल, तर तुला ट्रेडिशनवर काम करावं लागेल. त्या अल्कोहोलिक मध्ये किती फायदे आहेत ते महत्वाचे नाही आनंद, ते आहेच महत्वाचं, ते पण तुझ्यासाठी किती महत्वाचे आहे हे गोष्ट तू जर लक्षात ठेवशील तर तुला ह्या तुझी जी सोब्रायटी याला प्रोटेक्ट करता येईल, म्हणजे याचं संगोपन करता येईल. कारण 5 वर्ष 21 दिवसाचा हा जो पिरियड मी तुमच्यासोबत काढलेला आहे, सोबत मी ट्रॅडिशनकडे बघण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं मी माझी सोब्रायटी मेंटेन करू शकलो, तिचं संगोपन करू शकलो, जोपासना करू शकलो. आणि परत एक गोष्ट माझी स्पॉन्सर म्हणतो की जर मला मरणाच्या अंतापर्यंत माझी सोब्रायटी कायम ठेवायची असेल, चिरकाल जर ठेवायचं असेल, तर मला सर्व्हिस कॉन्सेप्ट कडे बघावं लागेल. जे आमचे सर्व्हिस कॉन्सेप्ट अल्कोहोलिक मध्ये, म्हणजे 12 पायऱ्या, 12 ट्रेडिशन आणि 12 सर्व्हिस कॉन्सेप्ट मिळून जे काही 36 तत्व होतं, त्या 36 तत्वाकडे मला सातत्याने जर मी बघत राहिलो, त्याच्यावर काम करत राहिलो, तर माझी मध्यमुक्तता, माझी सोब्रायटी चिरकाळ टिकू शकते. माझ्या मरणाच्या अंतापर्यंत ही जाऊ शकते. आश्वासन आहे, अल्कोहोलिक अनोनिमसने दिलेलं आश्वासन आहे. त्या 36 तत्वाकडे मी सजगतेने, डोळसपणे, सातत्याने जर त्याच्यावर काम करत राहिलो, तर मला माझी सोब्रायटी मेंटेन करायला किंवा मरणाच्या अंतापर्यंत घेऊन जायला काहीच अडचण येणार नाही. त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे मला सुसंवाद, एकोपा आणि जनहित हे काय आहे. म्हणजे मी अल्कोहोलिक मध्ये ट्रेडिशन नंबर 10 पाहताना मी काय समजलो, ह्या ट्रेडिशनचा अर्थ मी हार्मोनी समजलो. हार्मोनी म्हणजे सुसंवाद आणि एकोपा, जनहित कशात आहे. तर मी जर बोलताना, वागताना, लोकांसोबत मी बिहेवियर ठेवताना, माझ्या शब्दामध्ये, माझ्या वागण्यामध्ये जर चांगल्या गोष्टी नसतील किंवा त्याला काय म्हणता येईल की माझी वर्तणूक जर चांगली नसेल, मी वेगवेगळे कॉमेंट पास करतो आहे, मी काहीही बोलतो आहे, कुणालाही शिव्या देतो आहे, कुणाचाही काही वाईटचा मी प्रयत्न करतो आहे,
तर तिथे माझं समाजासोबत नातं चांगलं राहणार नाही. कुटुंबासोबत मी अरेरावी करतोय, माझी बोलण्याची पद्धत जर बरोबर नाही आहे, मी हेकेखोरीने आजही बोलतो आहे, तर कुटुंब चालणार नाही. कुटुंबामध्ये जे आज एकोपा आहे त्याला चांगलं ठेवण्यासाठी, त्याला सुस्थितीत ठेवण्यासाठी मला त्या सुसंवाद असणं आवश्यक आहे. माझ्या लोकांसोबत बोलण्याचा, समाजासोबत बोलण्याचा, घरासोबत बोलण्याचा, लोकांसोबत बोलण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा जी पद्धत आहे ती चांगली असायला पाहिजे. मी बोलताना आणि ऐकताना सुद्धा त्या दोन्ही गोष्टीकडे माझं लक्ष असायला पाहिजे की मी ऐकतो आहे. जर एखादा व्यक्ती निंदा नालस्ती जर कोणाची आहे तर मला तिथं थांबून करतो आहे, तर मला तिथं थांबून काय फायदा आहे? ते माझ्या आत्म्यापर्यंत जर पोहोचली ती घाणेरडी गोष्ट, जे की माझी आध्यात्मिकता भंग करणार आहे, दुसऱ्याचं वाईट ऐकून किंवा दुसऱ्याबद्दलची नालस्ती किंवा त्याची निंदा ऐकून मला काय फायदा होणार आहे? काहीच नाही. तर मग अशा ठिकाणून मी जागा सोडायला पाहिजे. बोलताना मी इतरांची नालस्ती करायला नाही पाहिजे किंवा कोणाचं ते इज्जतीचे धज्जिया नाही उडवला पाहिजे की तो असा आहे, असा आहे, हे आहे. ह्या गोष्टीचा मला सुसंवाद आणण्यासाठी हे ट्रेडिशन नंबर 10 माझ्या आयुष्यात काम करतं. आणि जे 11वी ट्रेडिशन आहे, 11वी रूढी जी आहे, तर माझी वैयक्तिक विनम्रता प्रॅक्टिस करण्यासाठी मला कामी पडतं. त्या रूढीचा जो अर्थ मला वैयक्तिक दृष्ट्या किंवा माझ्या जीवनासाठी मी लावून घेतला, समजून घेतला, त्याचा अर्थ आहे की मी माझी पर्सनल ह्युमिलिटी काय आहे आणि कसा मी आज वागतो आहे. मी मगाच म्हणत होतो की विशुद्ध विनम्रतेबद्दल बोलत होतो मी. आणि विशुद्ध विनम्रता म्हणजे मी माझ्या बंधनातून, बॉन्डेज ऑफ सेल्फ BW लिहितो, मी माझ्या बंधनातून म्हणजे माझ्या अहंकाराच्या बंधनातून, स्वतःच्या बंधनातून, माझ्या अहमच्या बंधनातून मुक्त होऊन आणि माझ्या दुर्गुणाच्या बंधनातून मुक्त होऊन सातत्याने आणि प्रत्येक ठिकाणी सातत्याने आणि प्रत्येक ठिकाणी मी ईश्वराची इच्छा माझ्यासाठी काय आहे ती ओळखून त्या पद्धतीने वागणं म्हणजे विशुद्ध विनम्रता. BW साहेब 1966च्या ग्रे पॉइंट कोर्टमध्ये, जून महिन्याच्या ग्रे पॉइंट कोर्टमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. ते स्पष्टपणे म्हणतात की विशुद्ध विनम्रता काय आहे, तर स्वतःच्या बंधनातून, माझ्या दोषांच्या बंधनातून कायमचं मुक्त असून होणे व प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी ईश्वराची इच्छा काय आहे ते जाणून घेऊन त्या पद्धतीने जीवन जगणे म्हणजे विशुद्ध विनम्रता. आणि 11वी ट्रेडिशन मला त्या ट्रॅकवर आणते की मी काय करतो आहे, मला कुठं जायचं, मी कोण आहे, मी कुठं आहो आणि कुठं जायचं आहे. जसा पत्राचा मी उल्लेख करत होतो 1955च्या BW साहेबांनी लिहिलेला आहे, तिथे ह्या गोष्टीचा मला लक्ष ठेवायचं आहे की मला कुठे जायचं आहे आणि कुठे जायचं आहे तर मला ह्या गोष्टीकडे बघावं लागेल की माझी विनम्रतेची प्रॅक्टिस कशी चालू आहे. ज्या वेळेस मी विनम्रता विसरेल तर आपोआप त्याची जागा अहंकार घेणार आहे. काही दिवसानं खूप चांगले दिवस येतील, मुलं कमवायला लागतील, माझी जी काही बऱ्यापैकीचा जो बिझनेस आहे तो चाललेला असेल, पत्नी काही कमवते आहे, परिस्थिती खूप चांगली असणार, ईश्वराची कृपा असली तर राहणार. पण त्यावेळेस मी माझं जीवन जगताना कशा पद्धतीने जगतो आहे, तिथे जर माझा अहंकार परत वाढला की मैं तो कोई नाहीये, माझ्यासारखा कोणीच नाही, माझ्या एवढे पैसे कोणाजवळ नाहीये, माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, माझ्याकडे एवढी सारी प्रॉपर्टी आहे, ह्या गोष्टीचा जर मी विचार करून मी विनम्रता जर प्रॅक्टिस करत नाही राहिलो, त्या गोष्टीकडे मी जास्त लक्ष दिलं तर मित्रांनो अहंकार वाढणार आहे. आणि अहंकार ज्या दिवशी माझ्यासारख्या व्यक्तीचा वाढेल तर माझं सुख समाधान निघून जाणार आहे. अल्कोहोलिक अनोनिमस हा जो कार्यक्रम आहे मित्रांनो, माझ्यासारख्या व्यक्तीमध्ये ती विनम्रता, ती श्रद्धा जागृत करते आणि माझ्यापेक्षा उच्च कोणीतरी आहे, काही हायर पॉवर आहे आणि त्याचं माझ्या जीवनात काम किती आहे, तो कसा माझ्या जीवनात काम करते आहे, त्याला शोधणं आमचा अल्कोहोलिक अनोनिमसचा मुख्य कार्यक्रम आहे. इथे जेव्हा मी आलो तर मला हे ईश्वराच्या संकल्पनेबद्दल खूप सारे प्रॉब्लेम होते, कारण ज्या धर्म किंवा संप्रदायामधून मी आलो ते ईश्वराला मी स्वतःच मानत नव्हतो. परंतु अल्कोहोलिक अनोनिमसचा प्रोग्राम प्रॅक्टिस करताना जशी जशी मला दारूची दुरी मिळाली तर मला असं वाटायला लागलं की मी मीटिंग मध्ये आल्यामुळे माझी दारू थांबते आहे, मी ओल्ड टाइमरचं ऐकतो म्हणून माझी दारू थांबलेली आहे, मी माझ्या स्पॉन्सरचं ऐकलं म्हणून माझी दारू थांबत आहे. तर मी हळूहळू माझा कन्सेप्ट जो होता ईश्वराबद्दलचा तो बदलत गेला. एकेकाळी मी स्पॉन्सरला ईश्वरासारखा मानायला लागलो, परंतु मुख्य जो आहे स्टिक टू विनर नेहमी
आपल्याकडे स्लोगन तयार होते, परंतु अल्टिमेट विनर जो आहे मित्रांनो तो ईश्वर आहे, उच्च शक्ती आहे, हायर पॉवर आहे. नाव आम्ही काही देऊ शकतो, परंतु हे सगळ्या ट्रॅक हळूहळू निघून झालं. गुड ऑर्डरली डायरेक्शनला मी ईश्वर समजत होतो. मला कोणी सन्मार्ग सांगणारा, चांगला रस्ता दाखवणारा, माझं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी ईश्वर आहे असं मला वाटत होतं. परंतु गॉड इज गॉड, म्हणजे ईश्वर तो ईश्वर आहे आणि त्याचं दर्शन, त्याचा मेलमिलाप, त्याचं माझ्या जीवनात असलेलं काम मला दिसतं. पण त्याच्यासाठी मला सातत्याने माझी ही विनम्रता आहे त्याच्यावर प्रॅक्टिस करत राहावं लागेल. अहंकार ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीकडे ईश्वर राहू शकत नाही, कारण दोन वेगवेगळ्या ताकदी, जिथे अहंकार आहे तिथे राक्षसी वृत्ती आहे आणि ईश्वरी तत्व एक चांगलं तत्व आहे. ह्या दोन नाण्याच्या वेगवेगळ्या बाजू आहेत. तर जिथे राक्षसी वृत्ती आहे, जिथे अहंकार आहे, जिथे राग आहे, जिथे लोभ आहे, जिथे सारे पाप आहे, तिथे ईश्वर कसा राहू शकतो. म्हणून मला ह्या विनम्रतेवर, पर्सनल जी ह्युमिलिटी आहे याला प्रॅक्टिस करण्यासाठी जे काही चांगलं करता येईल, कसं कोणाच्या कामी येता येईल, समाजात, घरामध्ये, अल्कोहोलिक मध्ये काय करता येईल तेवढं जरी करण्याचा मी प्रयत्न केला. ठीक आहे, मला जास्त नाही करता येणार, पण काही तर करू शकतो ना, थोडासा वेळ देऊ शकतो, थोडासा 2 पैसे खिशातले लावून कुठे मी यवतमाळला येऊ शकतो. कोणत्या नवीन बांधवाला काही थोडीशी गरज पडली, त्याची गरज भागवण्यासाठी आम्ही काही तर करू शकतो. थोडासा वेळ, थोडेसे पैसे, थोडीशी बुद्धिमत्ता वापरू तर शकतो. आणि हे जर मी वापरत राहिलो तर मी विनम्रता प्रॅक्टिस करत राहणार आहे. विनम्रता प्रॅक्टिस केली तर माझा अहंकार वाढणार नाही, कारण अहंकार ही त्या सर्व दोषाची जननी आहे. जेव्हा अहंकार वाढेल तर बाकी सगळे सोबत त्याचे आतेभाऊ, मामभाऊ सोबतच येणार आहे. त्याच्यामुळे मला विनम्र राहूनच काम करायचं आहे. आणि जर मी विनम्र राहिलो तर माझी सोबरायटी जी आहे ते चिरकाळ चालू शकते. 36 तत्वांबद्दल मी बोलत होतो, 36 तत्वांचं मला प्रॅक्टिस करायचं आहे. 12 जे जीवनमूल्य होते, मी पायऱ्या सांगताना ते जीवनमूल्य सांगितले. आता हे 12 जे ट्रेडिशन आहे याच्यातले जे जीवनमूल्य आहे ते एक मी तुमच्या पुढे शेअर करतो आहे. ते माझ्या जीवनात लावून घेण्याचा प्रयत्न आजही करतो. मी असं म्हणणार नाही की माझ्यात खूप सारी सुधारणा झाली आहे, परंतु कार्यक्रम जीवनभर जगण्याचा आहे. आज 5 वर्ष 21 दिवसाचा जो प्रवास आहे तरी पण मी समाधानी आहे. माझ्या आयुष्यात मी खुश आहे. एवढा मी चांगला नसल झाला नाही होणार बहुतेक, कारण मला संतही बनायचं नाहीये. मला एक नॉर्मल माणूस बनायचा आहे. जसं समाजात काही लोक चांगले आहेत तसं मला चांगला माणूस बनायचा आहे. मरेपर्यंत दारू नाही प्यायची आहे. हे तर माझं फर्स्ट आहे. त्याच्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी मग मला 12वी ट्रेडिशन खरी सहिष्णुता शिकवतं, खरं प्रेम शिकवतं. आणि खरं प्रेम काय आहे, खरी सहिष्णुता काय आहे, अल्कोहोलिक अनोनिमसच्या ट्रेडिशन मध्ये समजतं की मी जेव्हा काही काम करतो लोकांसाठी, मग तो समाज असो, माझ्या घरचे लोक असो किंवा अल्कोहोलिक मध्ये, जेव्हा मी सर्व्हिस मध्ये येतो, काही काम करतो, एक लोक उपयुक्त जीवन जगायला लागतो, त्यावेळेस मला जर प्रेस्टीज, पॉवर, मनीचा पुन्हा हव्यास आला, मी माझी अनामिकता भंग करायला लागलो, मी जर कुठे एखाद्या मंदिरामध्ये दान देत आहो आणि तिथे मला असं वाटतं की माझ्या नावाचा दगड त्या मंदिरावर लागला पाहिजे, तर मी आध्यात्मिक जीवन जगून नाही राहिलो. खरी सहिष्णुता काय आहे, जर मी एखाद्यावर प्रेम करतोय तर त्या प्रेमाच्या मोबदल्यात मला त्याच्याकडून काही नाही पाहिजे. मला रिगार्डलेस लव्ह जगायचा आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता इतरांवर प्रेम कसं करता येईल, हे अल्कोहोलिक अनोनिमसच्या 12व्या ट्रेडिशन मला शिकवलं. हे हळूहळू प्रॅक्टिस करतोय. पूर्ण काही झालं नसेल तरी पण त्या ट्रॅकवर नक्की आहे मित्रांनो. अपेक्षा आता जीवनासोबत कमी केल्यात, अपेक्षा आता लोकांकडून कमी झाल्यात. मला फक्त एकच तत्व समजते, एकच आहे, आणि तो ईश्वर जो आहे माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक समस्येतून मला बाहेर काढेल याची श्रद्धा तयार झालेली आहे. आता लोकांकडून अपेक्षा ठेवल्याचे म्हणजे ईश्वर तुमच्या दूर जाणार आहे. तुम्हाला लोकांना जर मागणं परत सुरू कराल, लोकांकडून अपेक्षा ठेवाल, तर ईश्वराचा जो कृपाप्रसाद तुम्हाला मिळणार आहे, जे ग्रॅटिट्यूड लिस्टिंग माझ्या आयुष्यात जे झालेली आहे, जे काही चांगलं मला मिळालेलं आहे, मुलं चांगल्या ठिकाणी गेलेले आहेत, परिवार सुखी आहे, हे सगळं जर आहे, तर मला आता त्या लोकांकडून खूप अपेक्षा न ठेवता आता मला जास्तीत जास्त काय देता येईल. मी धार्मिक नव्हतो असंही नाही म्हणणार. मी तेव्हा देवाला मानत होतो किंवा ते आपल्या संप्रदायानुसार पूजा करत होतो, परंतु तिथे मी डिमांड करत होतो की देवा, मला तू हे जर दिलं तर मी तुला 11 रुपयाचे पेढे वाटेल.
तुला हे करेल, तुझं ते करेल. जसं की मी ईश्वरासोबत बिझनेस करून राहिलेलो होतो. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आलो, इथं खरी आध्यात्मिकता शिकलो, समजून राहिलो. शिकलो म्हणण्यापेक्षा समजून राहिलो. आणि हे समजता समजता हे लक्षात आलं की आध्यात्मिकता म्हणजे नेमकं काय आहे. तर सातत्याने आत्मावलोकन करत राहणे, म्हणजे सातत्याने माझ्या आतमध्ये टाकायचं. मला जगात काय चाललंय तर काही देणं नाही, लोक काय करतायत त्याच्याशी मला विशेष देणं नाही, परंतु माझ्या आतमध्ये काय चाललंय त्याचं सातत्याने आत्मावलोकन करत राहणे आणि जिम्मेदारीची जाणीव असणे. सातत्याने जिम्मेदारीची जाणीव असणे म्हणजे आध्यात्मिकता आहे, हा अर्थ मी समजलेला आहे. त्या पद्धतीने मी जगण्याचा प्रयत्न करतो आहे. कुटुंबासाठी जी जिम्मेदारी आहे ते, समाजासाठी जे आहे ते, अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये जे काही करता येईल ते, जेवढं मला शक्य होईल तेवढं. असं जर केलं तर मी जेव्हा इतरांवर, माझ्या नवागत बांधवावर जेव्हा प्रेम करतो, तर त्याच्यात मला ती अपेक्षा नको की यांनी माझं नाव घ्यावं. बर्थडे झाला की त्यांनी आनंद भाऊचं नाव घेतलंच पाहिजे, आनंद भाऊ त्याचा स्पॉन्सर आहे, त्याला एवढी मदत केली आहे, त्यांनी माझी तारीफ करायला पाहिजे. तिथे नावाचा भुकेला राहिलेला मी चालणार नाही. मला जे प्रेम करायचं आहे ते रिगार्डलेस असावं. ते लोकांकडून अपेक्षा न करता मी ते जीवन जर जगतो आहे आणि ते जगल्यामुळं मित्रांनो एक वेगळं जीवन जे की कधी अनुभवलेलं नव्हतं. आणि हे सुख शांती हे सगळं जे आहे इट इज अ मिरॅकल यार. हा चमत्कार आहे आयुष्यात घडलेला. आणि हे अल्कोहोलिक अनोनिमस सारखा चांगला कार्यक्रमच देऊ शकतो. जगात खूप सारे कार्यक्रम असतील, खूप सारे संस्था असतील लोकांना चांगलं करण्याचा, परंतु हे अल्कोहोलिक अनोनिमसचे तत्व, हे ट्रेडिशन, हे सर्व्हिस कॉन्सेप्ट आणि ह्या 12 पायऱ्या हा खरंच अतुलनीय आहे. मी तर म्हणेल की याचं देर इज अ नो कम्पॅरिझन ऑफ दिस लाईफ ऑफ व्हर्च्यू ऑफ लाईफ. म्हणजे याचा कुठं तुलनाच होऊ शकत नाही. असा एक चांगला कार्यक्रम आणि त्याचं मला आचरण करायचं आहे. हा भंकसबाजीचा कार्यक्रम नाही मित्रांनो, इथे आचरण करावं लागतं ना. आचरण केलं तर ते सगळं मिळते जे बाकी लोकांना मिळालेलं आहे. जे 100 लोक अल्कोहोलिक अनोनिमसच्या पुस्तकामध्ये जे ज्यांचे अनुभव आलेले आहेत त्यांना जे सुख शांती मिळाली आहे, जे समाधान मिळालं आहे, जीवन लोकउपयुक्त जीवन जगल्यानंतर जे मजा आलेली आहे ते जर मला पाहिजे आहे, ते जर मला मिळवायचे आहे, तर मला सातत्याने ह्या तत्वांवर सजगतेने डोळसपणे पाहायचं आहे, त्याच्यावर काम करायचं आहे. जर मी याच्यावर काम करत राहिलो तर मी मरणाच्या अंतापर्यंत दारूपासून दूर राहू शकतो, एक लोकयुक्त जीवन जगू शकतो, चांगलं जीवन जगू शकतो, लोकांच्या कामी येणारं जीवन जगू शकतो. आणि हे सगळं करताना मला आतून जो अनुभव येतो, आध्यात्मिक अनुभव किंवा जे सुख शांती मिळते की पैशापेक्षा पण हे जीवन खूप चांगलं आहे, दारूशिवाय हे जीवन चांगलं आहे. आणि असं जगत राहिलं तर जगण्याला मजा येणार आहे. स्वतःवर प्रेम करायला लागलो, स्वतःवर प्रेम करत असल्यामुळे इतरांवर प्रेम करू शकतो. स्वतःला समजल्यामुळे इतरांच्या भावना, इतरांचे विचार, इतरांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मी समजू शकतो आहे. आणि हे सगळा करिश्मा अल्कोहोलिक अनोनिमसच्या तत्वानी केलेला आहे. बहुतेक माझा वेळ झालेला आहे, 5 मिनिटं शिल्लक राहिले. तर मी आता आपली ह्या शराब मुक्तिका सफर ह्या समूहाने मला बोलण्याची संधी दिली. माझ्यासारख्या नवागताला आपण शांतपणे ऐकलं तर मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. थँक्यू.